रत्नागिरी नगर परिषदेच्या माध्यमातून वैशिष्ट्यपूर्ण योजनेअंतर्गत रत्नदुर्ग किल्ला येथे शिवसृष्टी निर्माण करणे भाग 2 या विकास कामाचा लोकार्पण सोहळा राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते पार पडला। यावेळी उद्योग मंत्री उदय सामंत, खासदार सुनील तटकरे, आमदार शेखर निकम हे उपस्थित होते। यावेळी या विकास कामाचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी भरभरून कौतुक केले। संपूर्ण कामकाजाची त्यांनी पाहणी केली। तसेच राज्याचे उद्योग मंत्री उदय सामंत यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे आभार देखील मानले। इतिहासाचा वारसा असाच जतन करून ठेवण्याकरता प्रशासन चांगल्या पद्धतीने काम करत असल्याचे देखील यावेळी अजित पवार म्हणाले। माननीय जिल्हा पोलीस अधीक्षक महोदय, त्याचबरोबर मुख्याधिकारी बाबासाहेब भगवती ट्रस्टचे सुद्धा सर्व ट्रस्टी, संचालक मंडळ, विश्वस्त सुधाकर मोडकर आणि त्यांचे सगळे सहकारी इथे उपस्थित आहेत। सर्व मंडळी अध्यक्ष सुद्धा इथे उपस्थित आहेत। कांचनजी नागवेकर, शिल्पाताई सुर्वे सर्व मंडळी उपस्थित आहेत। दादा समोर एकदा आज तिथीनुसार छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती आहे आणि म्हणून सर्वप्रथम या जयंतीच्या निमित्तानं उपस्थित सर्व जीवभक्तांना मी मनापासून शुभेच्छा देतो। आणि आपल्याला आठवत असेल की विधानसभेच्या निवडणुकीच्या अगोदर फक्त छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचं अनावरण आपण केलं होतं आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या शिवसृष्टीचा दुसरा टप्पा हा पूर्ण झालेला नव्हता आणि त्याचा लोकार्पण सोहळा अजितदादांच्या हस्ते होतोय। मला असं वाटतं की आपल्या कोकणामधली ही सगळ्यात मोठी शिवसृष्टी आहे। आपले लाडके पालकमंत्री, आपल्या रत्नागिरी शहराचे लोकप्रतिनिधी, मंत्रिमंडळातील माझे सहकारी उदय सामंतजी, लोकसभाचे खासदार सुनील तटकरेजी, शेजारच्या चिपळूण विधानसभा मतदारसंघाचे आमदार शेखर निकमजी, सर्व अधिकारी, सर्व प्रतिष्ठित माझ्या रत्नागिरी शहरातले नागरिक, सर्व पत्रकार मित्र, बंधू भगिनींनो आणि माझ्या तरुण मित्रांनो, रत्नागिरी शहरातील दिवा पॅलेस परिसरामध्ये 3D मॅपिंग मल्टी मीडिया शो पुणे नाट्यगृह जे आपण ऍम्फिथिएटर केलेले समोर आपण बसलेला आहात। आता सुद्धा सांगताना सांगितलं की हा कार्यक्रम इथून पुढे सातत्याने दाखवला जाणार, परंतु आपल्या इथं जून, जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर साधारण पावसाळा असतो त्यावेळेस हा कार्यक्रम बंद राहील
बाकीचे 8 महिने हा कार्यक्रम अशाच पद्धतीने चालू राहणार आहे. आज खरं तर एक महत्वाचा दिवस, ज्या राजाने हिंदवी स्वराज्याची स्थापना केली आणि 18 पगड जाती 12 बंदुकेदारांना बरोबर घेऊन त्या ठिकाणी रयतेचं राज्य कसं असलं पाहिजे, सर्व जाती धर्माला बरोबर घेऊन कसं जायचं असतं, त्याचा एक आदर्श जगापुढे निर्माण केला. त्या युगपुरुष छत्रपती शिवाजी महाराजांची आज तिथीप्रमाणे जयंती. मी तमाम माझ्या रत्नागिरीकरांना आणि माझ्या महाराष्ट्रातल्या जनतेला त्या ठिकाणी जयंतीच्या तिथीनुसार जयंतीच्या मनापासून हार्दिक शुभेच्छा देतो. शिवाजी महाराजांच्या चरणी नतमस्तक होतो, त्यांना मानाचा मुजरा करतो. टाइम्स डिजिटलला लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. पाहत रहा टाइम्स डिजिटल.